ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता प्रतिमा सायलीच आपली मुलगी आहे या सत्याचा गौप्यस्फोट करण्यासाठी सुभेदारांच्या परिवारामध्ये एंट्री करणार आहे। ॲक्च्युली प्रतिमाला 20 वर्षापूर्वीचं बरेच वर्ष काही आठवत नसतं, पण एका घटनेमुळे आता मात्र प्रतिमा सुभेदारांच्या घराकडे पावलं तिची वळत ती आता सायलीला न्याय मिळवून द्यायला आलेली आहे। प्रतिमाच्या एका वाक्याने खूप मोठा गौप्यस्फोट होत सायलीला न्याय मिळणार असतो आणि आता दुसरं तिसरं कुणाला नाही तर फक्त आणि फक्त सायलीला न्याय मिळवून देण्यासाठी आलेली प्रतिमा खूप मोठा धमाका करणार आहे। या सगळ्यामुळे किल्लेदार सुभेदार सगळेच जण हादरणार आणि लक्ष्मीपूजनाला प्रतिमाच्या एंट्रीला खूप मोठ्या गौप्यस्फोटामुळे मालिका एका आपल्याला हवे असलेल्या वळणावरती टर्न घेणार आहे। नक्की मालिकेमध्ये लक्ष्मीपूजनाला काय होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता सुभेदारांच्या परिवारामध्ये छानपैकी लक्ष्मीपूजनाची तयारी चालू असते। सायली अर्जुन लक्ष्मीपूजनाचं सगळं तयारी करतात। पूर्णाजी प्रताप सगळेच जण याच्यामध्ये आनंदाने सामील होतात। अश्विन आलेला असतो, अस्मिता तर नेहमी इकडे पडीकच असते, विमल सुद्धा सगळं सहभागीने करत असते। दोघांचं छान पूजन होतं। सायलीने सागर संगीत सगळी तयारी केलेली असते। सायलीने छानपैकी रांगोळी काढलेली असते। लक्ष्मीपूजनाची दिव्यांची माळ वगैरे सुंदर तयारी केलेली असते आणि या सगळ्यामध्ये आता सायली मनापासून सगळा सहभाग घेत असते। आणि आता अर्जुनकडे सायली पाहते। अर्जुन तिला सांगत असतो, आपल्या पहिल्या पाडव्याचं गिफ्ट तुमच्यासाठी रेडी आहे। छानपैकी लक्ष्मीपूजन होतं। कल्पना सांगत असते, अर्जुनच्या हाताला हात लाव की सायली। मग सायली आणि अर्जुन एकमेकाच्या हाताला हात लावून छानपैकी लक्ष्मीपूजनाची सागरसंगीत तयारी करतात। आणि आता इकडे मात्र खूप मोठा चमत्कार घडणार असतो। ज्या वेळेला घरामध्ये लक्ष्मीपूजनाची सगळी सागरसंगीत तयारी चालू असते त्याच वेळेला प्रतिमाची डॅशिंग एंट्री घरात होते। सायली आता घरातली आरती आटपून ज्या वेळेला बाहेर येते, सायली बाहेर सुद्धा दिव्यांची आरास लावत असते आणि नेमकी त्याच वेळेला प्रतिमाची एंट्री होते। आता प्रतिमाची पावलं सुभेदारांच्या घराकडे वळलेली असतात। प्रतिमा सुभेदारांच्या घरामध्ये एक एक पाऊल टाकते आणि आता 16 नोव्हेंबरला प्रतिमाची भन्नाट एंट्री झालेली आहे। प्रतिमा एंटर करते त्याच वेळेला सायली अर्जुन दिव्यांची आरास लावण्यासाठी बाहेर आलेले असतात। आता सायलीला काहीतरी गडबड आहे असं जाणवतं। सायली पुढे येते त्यावेळेला प्रतिमा मात्र कसली तरी चाहूल लागल्यामुळे आता तिथून जात असताना प्रतिमाच्या हातामधला एक 20 वर्षापूर्वीचा कॉईन त्या रांगोळीच्या रंगांवरती खाली पडतो। रांगोळीच्या रंगांवरती खाली पडतो कॉईन आणि आता सायलीला वाटतं काहीतरी गडबड आहे म्हणून सायली तिकडे वळून बघते, पण तिथे काही दिसत नाही म्हणून ती आत जाते। कल्पना आता तिला सायलीला आवाज देते, सायली आतमध्ये ये म्हणून सायली आत जाते। इकडे प्रतिमा बाहेर उभी असते। तिला 20 वर्षांनंतर खूप काही सत्य आठवलेलं असतं आणि प्रतिमाची पावलं सुभेदारांच्या घराकडे वळलेली असतात। त्याच वेळेला ते कॉईन प्रतिमाच्या हातातून तिथे पडतं। प्रतिमा तिथेच उभी राहते। सायली मात्र आत काहीतरी कामानिमित्त जाते। आतमध्ये आरतीची सगळी तयारी चालू असते। त्यावेळेला अर्जुन आणि सायली आत येतात। तर आता कल्पना म्हणते, काय ग सायली, तू बाहेर काय करत होतीस? तेव्हा आता सायली सांगते, आई मला कसली तरी चाहूल लागली, मी 2 मिनिटं बाहेर येऊन बघू का? असं म्हणतात। अस्मिता म्हणते, हिला ना काम चुकारपणा करायची सवय आहे। यावरती कल्पना म्हणते, आज लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी सायलीने केली। अस्मिता तुला काय ग मध्ये पचर करायची गोष्ट आहे? सगळी रांगोळी, पूजनाची तयारी, सगळे दिवे हे सगळं सायलीने तयार केलं आणि तुझं काय मध्ये? यावरती आता चिडलेली अस्मिता म्हणते, दर वेळेला सायलीच सगळं करते, मी तर काही करतच नाहीये। त्याच वेळेला लक्ष्मीपूजनाला आता तिकडे सुमन आणि रविराज सगळेच किल्लेदार परिवार सुद्धा आलेला असतो। तेव्हा मात्र सायली खूप मोठा गौप्यस्फोट करत म्हणते, मला आत्ता बाहेर चाहूल लागली होती, त्यावेळेला मी बाहेर गेले तर मला तिथे एक हे कॉईन सापडलं आणि ते कॉईन ती सगळ्यांच्या समोर आणते। तोपर्यंत प्रतिमा तिकडून निघून गेलेली असते। सायली सगळ्यांना ते कॉईन दाखवते आणि म्हणते, मला इथे कसली तरी चाहूल लागली तर तिकडे काढलेल्या रांगोळीवरती एक कॉईन ठेवलेलं होतं। प्रतिमाने आता आपण जिवंत आहोत हे सत्य सगळ्यांना सांगण्यासाठी ते कॉईन तिकडे ठेवलेलं असतं। प्रतिमाने एक प्रकारे संकेतच दिलेला असतो। 20 वर्षापूर्वीची घटना आता प्रतिमाला जशीच्या तशी आठवल्याने प्रतिमाने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो। सायलीला या सगळ्याचा अर्थ कळत नाही। कुणीतरी येतं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढलेल्या रांगोळीवरती लक्ष्मीवरती कॉईन ठेवून जातं। काय आहे हे? सायली विचारच करत बसते। तोपर्यंत कल्पना सुद्धा बाहेर येते आणि म्हणते, पूर्णा बघा ना, या रांगोळीवरती हा कॉईन सायलीला सापडला। सायली तो कॉईन उचलून आता सगळ्यांच्या समोर धरते आणि पूर्णाजीला मोठा धक्काच बस। पूर्णाजी म्हणते, अगं हा
हा कॉईन तर 20 वर्षापूर्वी प्रतिमाकडे होता, म्हणजे हा कॉईन तिने जपून ठेवलेला होता, हा तुझ्याकडे कसा काय आला? सायली म्हणते, माझ्याकडे नाही आला. इथे ज्या वेळेला मी रांगोळी काढली आणि मला कसली तरी चाहूल लागली, आईने मला बोलवलं म्हणून मी आत आले, तर हा कॉईन मला इथे सापडला. आता सगळ्यांनाच कळत नाही प्रतिमाकडे 20 वर्षापूर्वी असलेला कॉईन हा इकडे कसा आला. पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसतो. या सगळ्यातून एक गोष्ट निश्चित होते, प्रतिमा जिवंत आहे आणि ती इथे येऊन गेली, म्हणजे 20 वर्षापूर्वीचे सगळी घटना प्रतिमाला जशी तशी आठवलेली आहे आणि म्हणूनच ती सुभेदारांच्या घरामध्ये आले. पण घरात आली तर आत का नाही आली? प्रतिमाच्या मनामध्ये काय खंत आहे? आता रविराज सांगतात, हा कॉईन हा तर खरंच प्रतिमाचा कॉईन आहे. मग प्रतिमा जर इथपर्यंत आली तर आपल्याला भेटायला आत का नाही आली? काही तिच्या मनामध्ये अडी आहे का? आपण तिच्या मनाविरुद्ध काही केलेलं आहे का? यावरती अस्मिता म्हणते, मग काय, आपण तिच्या मनाविरुद्धच केलं ना. म्हणजे तिला पूर्णाजीने वचन दिलं होतं की तन्वीला या घरची सून करून घेईन, पण ती कुठे? आपण तिचं वचन पूर्णच नाही ना केलं, म्हणून ती गेली. यावरती कल्पना चिडते आणि म्हणते, अस्मिता तोंडाला येईल ते बरळू नकोस, असं म्हणत आता मात्र सगळेच जण कल्पना का गेली या विचारामध्ये असतानाच सायली सगळ्यांना सांगते, आपल्याला एक गोष्ट कळलेली आहे की प्रतिमा त्या जिवंत आहेत आणि त्या कॉईन मार्फत आपल्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. मला असं वाटतंय आपण प्रतिमा त्यांशी कनेक्ट होण्यासाठी काहीतरी असं नियोजन केलं पाहिजे जेणेकरून प्रतिमा आत्ता आपल्या सोबत येतील, आपल्या जवळ येतील. मला वाटतं आपण एक महापूजनाचा कार्यक्रम करूया प्रतिमा आत्यांच्या नावाने, त्या निमित्ताने त्या आपल्या घरात पुन्हा येतील आणि मग मात्र आपण त्यांना जाऊन नको देऊया. सगळ्यांना सायलीचं हे म्हणणं पटतं आणि आता प्रतिमा पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरामध्ये प्रवेश करणार असते, सगळ्यांना म्हणजे सायलीला न्याय मिळवून देण्यासाठी. रविराज मात्र एकदम विचित्र मनस्थित असतात. आपली बायको आपल्या समोर आली पण आपल्याला न भेटता गेली, त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. पण आता ज्या वेळेला घरामध्ये महापूजन असणार त्यावेळेला प्रतिमाची खरंच एंट्री होणार. सायलीची आयडिया वर्क करणार, कारण 20 वर्षापूर्वी जे घडलेलं ते प्रतिमाला आठवलेलं असतं आणि आपली मुलगी सायली हिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रतिमा पुन्हा येणार आहे. आणि आता सायलीच आपली मुलगी हा सुद्धा प्रतिमा गौप्यस्फोट करणार आहे. लक्ष्मीपूजनाला प्रतिमा सुभेदारांच्या परत एंट्री करून पहिली हिंट देऊन गेलेली असते. आता एक एक करत प्रत्येक हिंट देत ती आता सायलीला न्याय मिळवून देणार आणि प्रत्येक हिंट मागे प्रतिमाचं जे म्हणणं आहे ते सुभेदार वेगळा अर्थ काढतात की तन्वीसाठी ती येते, तन्वीला आपण सून करून नाही घेतलं म्हणून तिने असं केलेलं आहे, असे वेगवेगळे अर्थ काढतात. पण फायनल वार करत प्रतिमा सायलीला न्याय मिळवून देत खूप मोठा गौप्यस्फोट करणार. आता प्रतिमाने सायलीला मुलगी म्हणून स्वीकार केल्यावरती प्रियाची हकलपट्टी होणार का आणि प्रतिमावरती विश्वास ठेवत सायलीचा सगळे स्वीकार करणार का, हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.